गणेश बेंजो प्लस कंपनी में कार्यरत कर्मचारियों को रायगढ़ श्रमिक एकता संगठन के प्रयासों से वेतन वृद्धि हुई है, जिससे कामगारों में काफी खुशी का माहौल है। शुक्रवार को करनाला स्पोर्ट्स एकेडमी में संपन्न हुए इस वेतन वृद्धि करार के लिए विधायक विवेक पाटिल, लाल ब्रिगेड संगठन के अध्यक्ष राजेंद्र पाटिल, संगठन के उपाध्यक्ष अरविंद कासले, एडी पाटिल, सुभाष देशपांडे, सचिव प्रकाश म्हात्रे तथा कंपनी के चेयरमैन ऋषि पिलानी तथा कामगार बड़ी संख्या में उपस्थित थे। इस करार के बारे में राजेंद्र पाटिल ने अपनी प्रतिक्रिया जाहिर की। श्रमिक एकता संघाच्या वतीने गणेश बेंजो प्लस इथे या कंपनीशी वेतन करार झालेला आहे। त्या वेतन करारामध्ये जवळजवळ 6,500 रुपयाची भरीव कामगार वाढ पगार वाढ आपण याने दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये डीए पकडून जवळजवळ वर्ष प्रत्येक महिन्याला त्यांना कमीत कमी ॲज अन ॲव्हरेज 9,000 रुपये पगार वाढ त्यांना होईल। आणि हे असं असताना एका ठिकाणी गणेश बेंजो प्लस सारखी एक नामांकित कंपनी 6,500 रुपयाची पगारवाढ देते, तर दुसऱ्या ठिकाणी आजच पीआयडब्ल्यू कंपनीमध्ये डीपीएल कंपनीमध्ये कामगार 5,000 रुपये पगारवाढीसाठी उपोषणाला बसतात, त्याच्या पुरावा आणायला बसतात। ही जे युनियनचे हा फरक मूलभूत फरक आहे। शेतकरी कामगार पक्ष प्रणित असली रायगड श्रमिक एकता संघाची युनियन, तर तिकडे चोर कामगार नेता म्हणून समजलेला महेंद्र गत याची युनियन, हा मूलभूत फरक आहे। आणि तो माणूस किती नीच आणि नालायक असेल, स्वतः कुठल्याही प्रकारचं काम न करताना मी डीपीएल च्या कामगारांना मनापासून धन्यवाद देईन की काल त्यांना सिक्युरिटी विद्यालयामध्ये काँग्रेसचे माजी खासदार, शेतकरी कामगार पक्षाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी बोलवलं की तुम्ही चर्चेसाठी या। पीआयडब्ल्यू कंपनीचे सगळे मॅनेजमेंट इथं उभी होती, पण त्यांनी त्यांना धुडकावून त्यांनी तो प्रस्ताव फेटाळला आणि आज चोर कामगार नेता म्हणून जो महेंद्र करत आहे तो सगळी लाल वजा सोडून उपोषणाच्या व्यासपीठावर होता आणि तिथं भाषण करत होता। स्वतःच्या बायकोना पोराबाळांना घरी ठेवून कामगारांची पोरं तिथे उपोषणाला बसली, ती नालायक गोष्ट काँग्रेस कार्यकर्ते करतायत। आणि हा जो मूलभूत फरक आहे, शेतकरी कामगारांचा कार्यकर्ता म्हणून जे आमदार विवेक पाटील साहेबांनी काम उभं केलंय आणि काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून जे रामशेठ ठाकूर काम उभे करतात, हा मूलभूत फरक आता समजलेला आहे। म्हणून ठिकठिकाणी आता रायगड श्रमिक एकता संघाच्या नवीन युनियन होत आहेत। एक चांगली आपण गरुड भरारी याच्यामध्ये घ्यायला मागतोय। पुन्हा एकदा त्या निमित्तानं आमदार विवेक पाटील साहेबांचे मनापासून अभिनंदन करेन आणि गणेश बेंजो प्लसच्या माझ्या डायरेक्टरचा पण मनापासून त्यांना धन्यवाद देईन। एक चांगल्या प्रकारे तुम्ही करार घडवून आणलात, असंच तुम्ही याच्यामध्ये वाढ करून कामगारांचा आणि मॅनेजमेंटचा सुद्धा आपण फायदा करून आपण घेऊया, असं विनंती आवाहन करतो। वही कामगार भी इस करार से काफी खुश है। आज आम्ही आमदार विवेकानंद पाटील साहेब यांचे नेतृत्व स्वीकारून व राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष भाई राजेंद्र पाटील, लाल ब्रिगेड सेनेचे अध्यक्ष यांचे नेतृत्व स्वीकारून आम्हा सर्व कामगारांचे मनापासून पगारवाढ करून 6,500ची पगारवाढ भरघोस पगारवाढ झालेली आहे व स्पेशल अलाउन्स सुद्धा एक चांगला मजबूत भेटलेला आहे, मिळवून दिलेला आहे त्यांनी व त्यांचे पाहिजे त्या मागण्या आमच्या पूर्ण केलेल्या आहेत व त्यांचे मी गणेश बेंजो प्लस कंपनीतर्फे व कामगारांच्या वतीने कासले साहेब व देशपांडे साहेब यांचे पुन्हा एकदा मी आमच्या गणेश बेंजो कंपनीतर्फे हार्दिक आभार मानतो। इस वेतन वृद्धि करार के अनुसार ज्यादा से ज्यादा 6,500 रुपयों की तो कम से कम 4,000 रुपयों की वेतन वृद्धि की गई है। साथ ही महंगाई भत्ता, इंश्योरेंस योजना, फैमिली मेडिक्लेम आदि योजनाएं भी नए से शुरू की गई है।